नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये. तर व्हिडिओवरती नसाल तर व्हिडिओ लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. विश्वाने आता सगळ्यांसमोर या हरामखोर जयंतचा खरा चेहरा आणलेला आहे. तर नक्की काय घडतं त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया. तर मित्रांनो, तुम्ही पाहिलंच असेल की कशा प्रकारे आपली जानू जिवंत आहे हे सत्य समजतात सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकलेली असते. कारण की सगळ्यात मोठा धक्का बसलेला असतो लक्ष्मीला. कारण की तिला विश्वासच बसत नसतो की तिची मुलगी एवढ्या दिवस जिवंत होती. तर भावनाला तर काही समजतच नसतं की नेमकं हे चाललंय काय. कारण की तिला विश्वासच बसत नसतं की जानू जिवंत होती, मग ती एवढे दिवस कुठे होती, मग अशी अचानक पुढे कसं काय आली. म्हणजे आता सगळ्यांना खूप सारे प्रश्न पडलेले असतात. पण तुम्ही पाहिलंच असेल की कशा प्रकारे गाडे पाटलांच्या घरामध्ये हा सगळा कार्यक्रम असतो आणि त्यामध्ये असा काही राडा होऊन जातो. कारण की जानूला स्टेजवरती ज्या प्रकारे चक्कर येते त्याच्यामुळे खूप सारा राडा होतो. आणि मग ह्या सगळ्यामधून मात्र आजी फायदा साधून घेते. कारण की तुम्हाला माहितीच आहे की आजीने अगोदरच सांगितलेलं होतं की मला ह्या कार्यक्रमामध्ये कोणतं देखील विघ्न नको. आणि नेमकं आता कार्यक्रम संपायच्या अगोदरच हे विघ्न आलेलं असतं. कारण की तुम्ही पाहिलं असेल की ज्या प्रकारे मात्र जानूने तिचं संगीत सादर केलेलं असतं आणि तेवढ्यात मात्र तिला चक्कर येते आणि ती पडते स्टेजवरती. त्याच्यामुळे सगळ्यांची धावपळ होती आणि संपूर्ण कार्यक्रमाची व्यवस्था जी असते ती सगळी बिघडून जाते. मग त्यावेळेस मात्र आजीला प्रचंड राग येतो. मग आजीला एक गोष्ट कळत नसते. आजी म्हणते की ही दळवींची लोक कायम आमच्या पाठीशी अशी काय वागत आहेत. कारण की आमच्या आयुष्यामध्ये काही सुख थोडं जरी चाललं ना तरी ह्या दळवींच्या लोकांना ते अजिबात देखील भगवत नाही आहे. कारण की ही लोकं जेवढी दिसतात तेवढी अजिबात देखील चांगली नाही. कारण की आजी म्हणते की आमची काहीतरी इज्जत आहे, प्रतिष्ठा आहे. कारण की सगळ्या ठिकाणी आमची इज्जत घालवायला ही दळवींची लोकं नक्कीच त्या ठिकाणी येतात. तर आता मित्रांनो, आजीचं तर सोडा, कारण की तिचं ज्या प्रकारे म्हणणं आहे त्यांच्या घरामध्ये हा कार्यक्रम होता आणि त्या ठिकाणी हे सगळं एक्सपोज झालं, त्याच्यामुळे सगळा काय राडा होऊन बसला. त्याच्यानंतर सगळा काय कार्यक्रम बिघडला. पण मित्रांनो, याबाबत ना कल्पना भावनाला होती ना सिद्धूला होती. याबाबत कोणाला काहीच कल्पना नव्हती की पुढे जाऊन असं काहीतरी होईल म्हणून. पण जाऊ द्या, बिचारा सिद्धूने आपल्या तरी देखील भावनाची साथ देत सगळं काय सत्य आणि सगळं काय मॅनेज करण्याचा प्रयत्न केलेला असतो. पण दुसरीकडे मात्र आजी रेणुकावरती देखील ओरडते आणि म्हणते, तू पाहिलंच नाही रेणुका, ह्या दळवींच्या लोकांनी आपलं एक पण कार्य अजिबात देखील चांगल्या प्रकारे पार पडू दिलं नाही. तर मित्रांनो, आता सगळ्यात मोठं भयानक धक्का असा बसतो. कारण की विश्वाने तर सगळ्यांना स्टेजवरती सांगितलेलं होतं की माझी जवळची मैत्रीण आता तुमच्यासमोर संगीत सादर करते आणि त्याच्यानंतर मात्र ही सगळं गोष्ट मात्र त्या ठिकाणी असणार आहे. विश्वाची आई, सई ह्या सगळ्यांनी ऐकलेलं असतं आणि त्यांना देखील माहीत असतं की त्यांच्या घरातील व्यक्ती म्हणजे ती तनूच असणार आहे आणि तीच संगीत साजरं करणार आहे. पण त्यांना एक गोष्ट आता ज्यावेळेस मात्र सगळ्यांसमोर कळते की ती जयंत कानिटकरची बायको जानू आहे, त्यावेळेस मात्र त्यांना देखील खूप मोठा धक्का बसतो. त्यांना देखील असा धक्का बसतो की त्यांना कळतं की एवढं मोठं सत्य एवढे दिवस आमच्यापासून का लपवलं होतं. मग ही मुलगी आपल्या घरामध्ये एवढे दिवस राहत होती. तर लगेच विश्वाच्या आईला कळतं की विश्वाचं ज्या मुलीवरती प्रेम होतं तिचं नाव देखील जानूच होतं. आणि मग आता सगळं सत्य बाहेर उघडकीस येतं. म्हणजेच विश्वाच्या आईला कळतं की माझ्या मुलाने माझ्यासोबतच विश्वासघात केला. तर सईला तर प्रचंड राग येतो. कारण की सईला कळतं की हे सगळं विश्वाला माहीत असून देखील त्याने आम्हाला हे सत्य सांगितलं नाही. मग विश्वाची आई चक्क विश्वाच्या कानाखाली मारते आणि म्हणते की मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती विश्वा. मी तरी तुला अगोदर विचारत होती की जयंत कानिटकरचा आणि तुझा काय संबंध. जयंत कानिटकर सारखे येऊन तुला का मारहाण करतात. त्यांच्या बायकोला तू खरंच लपून ठेवलंय का. त्यांनी नको तसले तुझ्यावरती आरोप केले, पण तरी देखील मी त्यांच्यावरती काडीचा विश्वास ठेवला नाही आणि मी तुझ्यावरती विश्वास ठेवला डोळे झाकून. आणि तू शेवटी काय केलं, सगळीकडे आमच्या नावाची खराबी केली. आणि हेच जर तुझ्या बाबांना कळालं तर काय होईल तू याचा विचार तरी केलाय का स्वप्नात. आणि सई तर विश्वासोबत बोलायचं सोडून देते. मग मित्रांनो, तुम्ही पाहिलंच असेल की ह्या जानूच्या एका सत्यापायी बिचाऱ्या विश्वाच्या पूर्ण आयुष्याचं वाटोळं झालं. कारण की विश्वाला वाटत होतं की त्याच्या कुटुंबामधली लोक तरी त्याला समजून घेतील, पण आता सगळेच जण विश्वाला चुकीचं ठरवत असतात. दुसरीकडे आता जानूला फक्त चक्कर आलेली नसते, कारण की जानूची पूर्ण मेमरीज लॉस झालेली असते. कारण की तिला काय आठवतच नसतं की हा जयंत कानिटकर आहे का कोण आहे. आणि त्याच्यामुळे आता सगळ्यात मोठा धक्का बसतो. कारण की लक्ष्मी, श्रीनिवास हे सगळेजण तिला म्हणतात की लवकरात लवकर तिला शुद्ध येईल अशा ठिकाणी घेऊन चला, हॉस्पिटलमध्ये घेऊन चला. आणि जयंत मात्र आता विश्वावरती राग काढायला सुरुवात करतो. कारण की जयंत म्हणतो की जर माझ्या जानूला काही झालं तर मी तुला सोडणार नाही विश्वास जिवंत. कारण की हे सगळं तुझ्यामुळे झालेलं आहे. आणि तुम्हाला माहीतच असेल की ह्या जयंतकडे असे काय काय पुरावे आहेत विश्वाविरुद्ध की त्याच्यामुळे मात्र सगळ्या लोकांना असं वाटेल की एवढ्या दिवस मात्र आपल्या विश्वाने जानूला किडनॅप केलं होतं. म्हणजेच तुम्हाला माहीत असेल तर ज्या प्रकारे विश्वाने जानूची फॅमिली वाचवण्यासाठी जानूला किडनॅप करण्याचं नाटक केलं होतं आणि त्याचा व्हिडिओ काढून मात्र हे जयंतला सोडलेला होता.
होता आणि हा व्हिडिओ जयंतने सेव्ह करून ठेवलेला असतो, कारण की जयंतला वाटत असतं की काही जरी झालं तरी शेवटी विश्वाला मी सोडणार नाही, कारण की विश्वाने ज्या प्रकारे माझा बदला घेण्याचा प्रयत्न केला होता ना, तर हे सगळं त्याच्याच अंगलट येईल, कारण की तो माझ्या जानूच्या जवळ जाण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता. त्याच्यामुळे जयंत आता म्हणतो की ह्या विश्वाला तर मी चांगलाच धडाला लावतो, कारण की नाही विश्वाला मी बरबाद केला तर नावाचं नाव माझं जयंत कानिटकर नाही. दुसरीकडे जानूने मात्र पूर्णपणे आपल्या जयंतला नकार दिलेला असतो की मला तुझ्यासोबत राहायचं नाही, आणि जानूने जयंतचं थोबाड देखील फोडलेलं असतं, तुम्ही पाहिलंच असेल. मग त्याच्यानंतर ह्या जयंतला तरी पण काडीची अक्कल आलेली नसते, तरी पण तो जानूच्या पाठीमागेच लागलेला असतो आणि म्हणत असतो की तू जर माझ्यासोबत नाही आली जानू तर मी जगूच शकत नाही, माझा जगण्यात काय अर्थच नाही आहे, त्याच्यामुळे तू माझ्यासोबत येणार का नाही मला सांग. आणि तुम्ही पुढे पाहाल की जानू पूर्णपणे जयंत कानिटकरसोबत जाण्यास नकार देते. आता सगळ्यांना प्रश्न असा पडलेला असतो की जानू जयंतसोबत जाण्यास का नकार देते, नेमकं जानूला मारण्याचा प्रयत्न जयंतनेच केला होता का काय, असा सगळ्यांना प्रश्न पडलेला असतो. पण मित्रांनो, हे सगळं घडून गेलेलं असतं दळवींच्या लोकांचं आणि दळवींच्या कुटुंबातला हा सगळा विषय असतो. पण मित्रांनो, बिचाऱ्या भावनाला आणि सिद्धूला त्या आजीचा फुकट ओरडा खावा लागतो. आता ह्या लक्ष्मीचं एक काम होतं की सगळ्यांची माफी मागणं, कारण की तिला माहिती आहे की हे सगळं तिच्या मुलीमुळेच घडलेलं आहे. पण तरी देखील लक्ष्मीने कोणाची माफी न मागता रागात ती तिथून निघून गेलेली असते. आणि उलट आता मित्रांनो, पुढे असं काय घडणार आहे, कारण की ह्या जयंत कानिटकरकडे पुरावे असतात. तर जयंत कानिटकर चक्क आता लक्ष्मीला ते पुरावे दाखवतो आणि म्हणतो की आपल्या जानूला एवढे दिवस ह्या विश्वाने किडनॅप करून ठेवलं होतं. तर मग मित्रांनो, आता ह्या लक्ष्मीला देखील पूर्ण काय खबर नसते, त्याच्यामुळे ही लक्ष्मी चक्क ठरवते की ह्या विश्वानेच आत्तापर्यंत माझ्या मुलीला लपवलं, तर ह्याला सोडायचं नाही. तर मित्रांनो, तुम्ही खरं एक गोष्ट सांगा, बिचाऱ्या विश्वाच्या आयुष्यात एवढी संकट आली, त्यांनी स्वतःच्या आईचा मार खाल्ला, स्वतःच्या होणाऱ्या बायकोसोबत पण त्याचं आता भांडण झालं फक्त आणि फक्त या जानूमुळे, तरी देखील त्यांनी हे सगळं सत्य लपवून ठेवलं आणि जयंतचा एवढ्या वेळेस मार खाल्ला फक्त ह्या जानूमुळे, कारण की त्याला वाटलं की जानूला योग्य तो न्याय मिळेल आणि ह्या हरामखोर जयंतच्या तावडीतून जी सुटका होईल असं मात्र आपल्या विश्वाला वाटत होतं. परंतु शेवटी काय मित्रांनो, काय भेटलं बिचाऱ्या विश्वाला, त्यांनी स्वप्नात पण विचार केला नव्हता की त्याच्यासोबत असं काय होईल. आता विश्वाच्या बाबांना हे सगळं सत्य समजल्याच्या नंतर तर आता काही सांगायलाच नको, बिचाऱ्या विश्वाला त्या घरात ठेवतील का नाही हे पण खूप मोठं रहस्य आहे. पण दुसरीकडे आता विश्वा ठरवतं की माझ्या जानूला माझ्यापासून लांब करण्याचा प्रयत्न पण ह्या जयंतने केलाच ना, कारण की सगळ्यांसमोर आता जयंतने आपल्या विश्वाला खोटारडा आहे असं सगळ्यांना दाखवून दिलेलं असतं आणि ह्यानेच जानूला किडनॅप केलेलं आहे हे सगळ्यांना दाखवून देत असतो. कारण की तुम्हाला माहितीच आहे की जानू पूर्णपणे जयंतसोबत जाण्यास नकार देते, तर जयंत ठरवतो की आता बदला घ्यायचा तर कसा घ्यायचा, कारण की मी जर विश्वाला काही करायला गेलो तर जानूला शेवटी माझ्याकडेच यावं लागेल, मग मी त्याला काही करणार नाही असं त्याला वाटत असतं, मी करेल. आणि ह्या जानू पायी आता बिचाऱ्या विश्वाला हा जयंत टॉर्चर करतो, कारण की जानू जयंतसोबत जाण्यास पूर्णपणे नकार दिलेला असतो. त्याच्यामुळे आता विश्वा ठरवतो की काही जरी झालं तरी ह्या जयंतला मी सोडणार नाही. आणि जयंत एकच गोष्टी पाठीमागे लागलेला असतो की ह्या विश्वाला मी सोडणार नाही, कारण की ह्या विश्वामुळे माझी जानू माझ्यापासून दूर झाली तर ह्याला मी सोडणार नाही, ह्याच्यामुळे झाले ना तर ह्याचं मी सगळीकडे पितळ उघडच करणार. आणि मित्रांनो, बिचारा विश्वा आपला सगळे काही पुरावे गोळा करत असतो, तरी देखील मात्र ह्या लक्ष्मीला विश्वास नसतो त्याच्यावरती. लक्ष्मी चक्क म्हणते की माझ्या मुलीला एवढे दिवस किडनॅप करून तू ठेवलं होतं आणि आत्ता इथे आलाय आमच्या घरी, तर तुझी लायकी देखील नाही इथे येण्याची. मग मित्रांनो, खरंच सांगा, या आपल्या विश्वाने यांना एवढी मदत केली आणि तरी देखील आपल्या विश्वावरती कोणीच विश्वास ठेवत नसतं. तर फायनली मित्रांनो, तुम्ही पुढे पाहाल की विश्वा ह्या लक्ष्मीचे डोळे उघडतो, कारण की ह्या लक्ष्मीने पूर्णपणे डोळे झाकून त्या जयंत कानिटकरवरती विश्वास ठेवलेला असतो आणि तिला वाटत असतं की हा जयंत कधी देखील चुकीचा नसणार आहे. आणि तुम्ही पाहिलंच असेल की विश्वाच्या आईने देखील लक्ष्मीला सांगितलेलं होतं की जयंत कानिटकर जरा थोडेसे चांगले व्यक्ती नाही आहेत, आणि त्यावेळेस मात्र ह्या लक्ष्मीने चक्क विश्वाच्या आईला देखील ती बोलली होती की मी कोणाबद्दल काही ऐकून घेईल वहिनी, परंतु मी ह्या जयंत कानिटकरबद्दल काहीच ऐकून घेणार नाही, कारण की त्यांना मी माझा मुलगा मानते. मग मित्रांनो, तुम्ही पाहिलंच ह्या लक्ष्मीच्या आंधळेपणामुळे बिचाऱ्या जानूच्या जीवासोबत किती मोठा स्टंट झाला होता. आणि दुसरीकडे मात्र आपल्या विश्वाच्या आयुष्याचं पूर्ण वाटोळ झालं ह्या जानूमुळे आणि ह्या जयंतमुळे. ह्या दोघांना देखील आता योग्य ती शिक्षा झालीच पाहिजे. तर पुढे आपला विश्वा पूर्णपणे ह्या जयंत विरुद्ध सगळे काही पुरावे गोळा करतो आणि लक्ष्मीच्या समोर आणून फेकतो आणि म्हणतो की ह्या माणसावर अजून तरी विश्वास ठेवू नका, कारण की हा माणूस दिसतोय तसा साधासुद्धा नाही आहे. तर दुसरीकडे मात्र आपला जयंतला माहीत असतं की जानूला आपण इमोशनल ब्लॅकमेल कसं करू शकतो. तर जानूला चक्क जयंत असा म्हणतो की जर तू माझ्याकडे नाही आली तर मी विश्वाला संपवून टाकेल. आणि जानूला शेवटी आता तिकडे जावंच लागतं, कारण की तुम्हाला माहीतच आहे की जानूला असं वाटतं की विश्वाला काही नाही झालं पाहिजे, त्यासाठी ती म्हणते की मी जयंतकडे जाणं योग्य राहील नंतर. मग मित्रांनो, एक सांगा, जर ह्या जानूला त्या जयंतकडे जायचंच होतं, मग हिने एवढ्या दिवस बिचाऱ्या विश्वाच्या आडोशाला का लपली ही आणि बिचाऱ्या विश्वाच्या आयुष्याचं पूर्ण वाटोळ केलं, कारण की आता सई विश्वासोबत लग्न करेल का नाही हे सांगता येत नाहीये.
विश्वाने स्वतःच्या घरातील सगळ्या व्यक्तींचा विश्वासघात केला आहे असं त्यांना वाटतंय आणि ती लोकं पण आता विश्वासोबत नीट बोलत नाही. म्हणजे विश्वाला सगळ्यांनी आता टार्गेट केले आणि बिचारा विश्वाला एकटं पाडलं. तर मित्रांनो, ह्याच सगळ्याला जबाबदार कोण आहे तुम्हीच सांगा. पण आपला विश्वा ह्या जयंत कानिटकरला सुट्टी देत नाही, कारण की सगळ्यांसमोर ह्या जयंतचा खरा चेहरा घेऊन येतो आणि आपल्या जानूला न्याय मिळवून देण्यासाठी परत आपला विश्वा लढत असतो. तर मित्रांनो, एक सांगा, मैत्री निभवली तर आपल्या विश्वाने, परंतु विश्वासघात केला मात्र ह्या जानूने. कारण की जानूमुळे विश्वाच्या कुटुंबावरतीच काय तर विश्वावरती स्वतः एवढं मोठं संकट आलं, तर ह्या जानूने स्वतः जाऊन हे सगळं संकट मिटवायला पाहिजे होतं. सगळ्यांच्या मनातील गैरसमज दूर करायला पाहिजे होता, सगळ्यांची माफी मागायला पाहिजे होती. परंतु ह्या लक्ष्मीने आणि ह्या जानूने असं काहीच केलं नाही. तर हे सगळं तुम्हाला पुढे पाहायला भेटेल. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका आणि तुमचं काय या सगळ्या घटनेबाबत मत आहे हे नक्की कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. कारण की हे जयंतला कोणती शिक्षा झाली पाहिजे हे तुम्ही कमेंटमध्ये नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि मित्रांनो, आपल्या विश्वाला देखील न्याय भेटला पाहिजे का नाही हे देखील तुम्ही कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. भेटूया पुढच्या अपडेटमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.